नमस्कार मित्रांनो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजेच चलनविषयक धोरण ठरवणाऱ्या समितीची सभा झाली. ही सभा दर 2 महिन्यांनी होत असते आणि त्या सभेचा निर्णय हा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्रीमान शक्तिकांत दास यांनी जाहीर केला आणि त्यातला मुख्य मुद्दा होता तो म्हणजे रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. हा रेपो दर 6.5% आहे आणि ही 7वी मीटिंग आहे की जेव्हा हा रेपो रेट स्थिर ठेवला आहे. याचाच अर्थ सुमारे 14 महिने झाले रेपो दरामध्ये काहीही बदल केलेला नाही. यावेळेला अशी अपेक्षा होती की आता इलेक्शन तोंडावर आलेली आहे आणि त्यामुळे रेपो दर कमी करून कर्जदारांना काही दिलासा या समितीमार्फत दिला जाईल. परंतु तसं घडलं नाही. रेपो दर वाढलाही नाही आणि रेपो रेट कमी पण केला नाही. त्यामुळे कर्जदारांना कुठली सवलत मिळाली नाही किंवा कर्जदारांवर कोणता अधिकचा बोजा पण आला नाही. पण रेपो रेट हा केवळ कर्जदारांना होणाऱ्या फायद्या तोट्याचा एवढापुरता विचार करून चालणार नाही, तर एकूण अर्थव्यवस्थेला त्याचा काय परिणाम होतो याचाही विचार करायला हवा. आत्ताच्या या भागामध्ये आपण त्याचा थोडासा विचार करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा रेपो रेट का बरं महत्त्वाचा आहे. तर बाजारामध्ये जी मागणी असते ही मागणी बाजारातल्या पैशाच्या मात्रेवर अवलंबून असते. क्वांटिटी ऑफ मनी इन सर्क्युलेशन. जर बाजारातला पैसा वाढला म्हणजेच रोखता वाढली, पैशाची उपलब्धता वाढली, तर लोकांच्याकडची क्रयशक्ती वाढते आणि ही क्रयशक्ती वाढली की बाजारातली मागणी वाढते. बाजारातली मागणी वाढली आणि पुरवठा तेवढ्या अल्प काळात वाढू शकत नाही, म्हणून वाढलेल्या मागणीमुळे बाजारात वस्तूंच्या किमती वाढतात. त्याला आपण महागाई वाढली असं म्हणत असतो. या उलट बाजारामधली रोखता जर कमी झाली म्हणजेच मनी सप्लाय अवेलेबल मनी जर कमी झाली तर लोकांची क्रयशक्ती कमी होते आणि क्रयशक्ती कमी झाली की बाजारातली मागणी कमी होते. मागणी कमी झाल्यामुळे भाववाढीला आळा बसतो. आता ही बाजारातली रोखता कशावर अवलंबून असते बरं. तर बाजारातलं चलन 2 प्रकारचं असतं. एक चलन असतं ते म्हणजे रिझर्व्ह बँकेने प्रत्यक्ष इश्यू केलेली करन्सी, बाजारात वितरित केलेलं चलन. याच्यावर तर रिझर्व्ह बँकेचा डायरेक्ट कंट्रोल आहे. किती चलन बाजारात आणायचं, किती बाजारात ठेवायचं हे रिझर्व्ह बँक थेट ठरवू शकते. पण दुसरा जो पैसा आहे जो बाजारात खेळत असतो तो म्हणजे बँकांनी निर्माण केलेला पतपैसा, म्हणजेच बँकांनी दिलेली कर्ज. ही कर्ज जर वाढली म्हणजे अधिक कर्ज जर बँकांनी दिली तर लोकांच्या हातात पैसा वाढू शकतो. म्हणून हा पतपैसा बाजारातली एकूण चलनाची मात्रा ठरवण्यास कारणीभूत होत असतो. RBIला बाजारातले इन्फ्लेशन वाढू द्यायचं नसेल, भाववाढ वाढू द्यायची नसेल तर मग काय करणं आवश्यक आहे. जसं रिझर्व्ह बँक आपण इश्यू केलेली करन्सी मर्यादित ठेवू शकते, त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेला बँकांनी निर्माण केलेला पैसा सुद्धा मर्यादित करायला लागतो. आता हा मर्यादित कसा करता येईल. तर बँकांकडे जे लोनेबल फंड्स आहेत ते जर कमी केले तर बँका कमी कर्ज देऊ शकतील, कारण त्यांच्याकडे कर्ज देण्यासाठी पैसाच कमी उपलब्ध असेल. हे कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे 3 ऑप्शन्स आहेत, पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय आहे तो म्हणजे CRR, ज्याला आपण रोख राखीव निधी कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणू शकतो. हा रेशो जर वाढवला तर बँकांकडची रक्कम कमी होते
दुसरा आहे SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, वैधानिक रोखता प्रमाण. हे जर वाढवलं तर बँकेकडचा लोनेबल फंड्स कमी होतो. आणि तिसरा जो पर्याय रिझर्व्ह बँकेच्या हातामध्ये आहे त्याला म्हणतात ओपन मार्केट ऑपरेशन्स, म्हणजे खुल्या बाजारातली रोख्यांची खरेदी विक्री. हे केल्यामुळे बँकांच्या हातातली रोखताच कमी होते आणि त्यामुळे लोनेबल फंड्स कमी होतात आणि म्हणून कर्ज पैसा कमी होत जातो. याशिवाय दुसरा एक मार्ग रिझर्व्ह बँकेकडे आहे आणि तो म्हणजे कर्ज महाग करणं किंवा कर्ज स्वस्त करणं. आता कर्ज महाग किंवा स्वस्त करायचं म्हणजे काय, तर कर्जावरील व्याजाचा दर कमी किंवा जास्ती करायचा. व्याजाचा दर कमी केला तर कर्ज स्वस्त होतात आणि म्हणून अधिक प्रमाणात कर्ज घेतली जातात. व्याजाचा दर वाढवला तर कर्ज महाग होतात म्हणून लोक कमी कर्ज घेतात. तेव्हा हा जो काही कर्जाचा व्याजाचा दर कमी जास्ती करणं आहे तो रिझर्व्ह बँकेला रेपो रेटच्या माध्यमातून करता येतो. आता बघूया रेपो रेट म्हणजे नेमकं काय. मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे बँका जी रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेतात, तुम्ही आणि मी जशी कर्ज घेतो की नाही तसं बाजारातल्या कमर्शियल बँका असतील, कोऑपरेटिव्ह बँका असतील, सगळ्या बँकांना पैशाची गरज लागते तेव्हा त्या रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेतात. हे कर्ज ज्या वेळेला घेतलं जातं त्यावेळेला रिझर्व्ह बँक काही व्याजाचा दर आकारतं. अल्प काळासाठी जेव्हा कर्ज घेतलं जातं त्यावेळेला या कर्ज घेणाऱ्या बँका रिझर्व्ह बँकेकडे आपल्याकडे असलेले शासकीय रोखे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज तारण म्हणून देतात. त्या तारणावर रिझर्व्ह बँक त्यांना कर्ज देते. ह्या कर्जासाठी जो दर लावला जातो त्याला रेपो रेट असं म्हणतात. आता रेपो म्हणजे काय, तर रीपर्चेस ऑप्शन. मराठीत भाषांतर करायचं तर पुनर्खरेदी पर्याय किंवा पुनर्खरेदी करार. कशाची पुनर्खरेदी, तर या शासकीय रोख्यांची. आत्ता जे काही बँकांकडे रोखे आहेत ते रोखे तारण ठेवून, म्हणजेच ते रोखे रिझर्व्ह बँकेकडे देऊन बँका कर्ज घेतात आणि त्या कर्जाला एक करार केला जातो की अमुक एका काळामध्ये, जो अल्प काळ आहे त्या कालावधीनंतर ह्या बँका कर्जाची परतफेड करतील आणि रिझर्व्ह बँक त्यांच्या सिक्युरिटीज त्यांना परत देतील. याला म्हणायचं रेपो, रीपर्चेस ऑप्शन्स. आपल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज पुन्हा खरेदी करायच्या. आता ह्या रेपोचा दर जर वाढला तर आपण कल्पना करू शकतो बँकांनी घेतलेली कर्जच महाग होती आणि मग बँका वितरित जी कर्ज करतात त्यांनाही अधिक व्याजदर लावणं हे बँकेला आवश्यक होईल. म्हणून रेपो रेट वाढला की बँका घेत असलेल्या कर्जांचं व्याज वाढतं आणि बँकांचं व्याज वाढल्यामुळे बँका जी कर्ज देतात त्या कर्जावर सुद्धा व्याज वाढतं. म्हणजेच कर्ज महाग होतात आणि कर्ज कमी घेतली जातात म्हणून बाजारातली रोखता कमी होते. मला वाटतं एकदा रेपो म्हणजे काय आणि ते कसं ऑपरेट होतं हे एकदा समजलं की मग फारच सोपं आहे. आत्ता जो काही निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे रेपो रेट न वाढवण्याचा किंवा न कमी करण्याचा, स्थिर ठेवण्याचा, त्याचा अर्थ आपल्याला समजू शकेल. अर्थात रिझर्व्ह बँक हा रेपो रेट ठरवताना महागाईचा दर बाजारात काय आहे त्याचा अभ्यास करतो. शिवाय देशाच्या GDP मध्ये काय बदल होणार आहे त्याचा अंदाज बांधतं. शिवाय जागतिक घडामोडींचा अंदाज घेतं आणि मग ठरवतं की बाजारात लिक्विडिटी जास्ती पाहिजे की लिक्विडिटी कमी पाहिजे. जेव्हा लिक्विडिटी जास्ती हवी असेल तेव्हा रेपो रेट कमी करतं आणि जेव्हा लिक्विडिटी कमी हवी असेल तेव्हा रेपो रेट वाढवतं आणि त्यामुळे बँका देत असलेल्या कर्जामध्ये कमी जास्ती होत असतं. आता थोडासा आढावा घेऊया म्हणजे मग लक्षात येईल
की आत्ता रेपो रेट स्थिर राहिले त्याचा परिणाम काय होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2018मध्ये रेपो रेट आत्ताच्या पातळीवर म्हणजे 6.5% ह्या पातळीवर 2018मध्ये ऑगस्टच्या होता. त्याच्यात कपात करायला सुरुवात केली रिझर्व्ह बँकेने आणि मे 2020मध्ये हा दर 6.5 पासून 4% पर्यंत कमी झाला, टप्प्याटप्प्याने कमी झाला. आता फेब्रुवारी 22मध्ये पहिल्यांदा रेपो रेट वाढायला सुरुवात झाली. म्हणजे 2018 ऑगस्टपासून मे 2020 पर्यंत हा रेपो रेट कमी होत गेला. आता आपण कल्पना करू शकतो की रेपो रेट कमी झाल्यामुळे त्यावेळेला बाजारामध्ये लिक्विडिटी आली. पण 2020च्या मे पासून याच्यात वाढ व्हायला सुरुवात झाली. 2020 पासून ते 2022 पर्यंत रेपो रेट 4%वर कॉन्स्टंट राहिला, स्थिर राहिला. आता हा कालावधी आपण बघू शकतो. हा कालावधी आहे कोविडचा. मार्च 2020मध्ये पहिल्यांदा आपल्याकडे कोविडचा पेशंट आला आणि एकूणच अर्थव्यवस्था एका प्रकारे ठप्प झाली. उत्पादन कमी झालं, मागणी कमी झाली आणि त्यामुळे रोजगार कमी झाला, क्रयशक्ती कमी झाली, मंदीसारखी स्थिती आली. म्हणून मे 2020 पासून ते मे 2022 पर्यंत ह्या रेपो रेट 4%वर कॉन्स्टंट राहिला. 22मध्ये पुन्हा अर्थव्यवस्थेला गती यायला सुरुवात झाली आणि मग रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवायला सुरुवात केली. मे 2022मध्ये तो 4%वरून 4.4%वर आला आणि मग तिथपासनं तो टप्प्याटप्प्याने वाढत फेब्रुवारी 23मध्ये पुन्हा हा दर 6.5%ला आला. फेब्रुवारी 23 आणि तेव्हापासनं आत्तापर्यंत म्हणजे एप्रिल 24 पर्यंत हा रेपो रेट 6.5%वर कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ 14 महिने हा दर कॉन्स्टंट आहे. मला असं वाटतं की आता आपल्या लक्षात आलं असेल की हा रेट कॉन्स्टंट ठेवल्यामुळे काय झालं तर बाजारातली रोखता कमी जास्ती झाली नाही आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून महागाई आटोक्यात येण्यामध्ये रिझर्व्ह बँकेला यश आलं. पहिल्यांदा एप्रिल 23मध्ये हा महागाईचा दर 6%च्या खाली आला आहे. रिझर्व्ह बँकेने एक टार्गेट ठेवलं आहे. काय लक्ष ठेवलं आहे तर हा महागाईचा दर 4%च्या आसपास असला पाहिजे, ±2%. आत्ता यावेळेला पहिल्यांदा तो 6%च्या खाली आला आहे आणि तो नॉमिनल आहे, 5.66% आहे. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेला आशा निर्माण होऊ शकते की एका बाजूनी आपल्या देशाचा GDP चांगला वाढतोय. IMF, वर्ल्ड बँक सारख्या सगळ्या संस्था हे सातत्याने सांगतायत की भारत याची जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. त्यामुळे आता एका बाजूनी GDP वाढतोय, दुसऱ्या बाजूनी इन्फ्लेशन रेट कमी होतोय, महागाईचा दर कमी व्हायला सुरुवात झाली आणि आगामी वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे की हा महागाईचा दर 4.5%च्या आसपास राहील. म्हणजेच जे टार्गेट 4%चं आहे ±2% त्याच्या जवळपास हा पोहोचेल. त्यामुळे आता आशा करायला हरकत नाही की पुन्हा 2 महिन्याने जेव्हा बैठक होईल त्यावेळेला हा रेपो रेट जो आत्ता 6.5% 14 महिने कॉन्स्टंट आहे तो कमी होऊ शकेल. थोडक्यात काय मित्रांनो तर रेपो रेटचा संबंध फक्त आणि फक्त कर्जदारांच्या हप्त्यामध्ये वाढ होईल का घट होईल, व्याजमध्ये घट होईल का वाढ होईल एवढ्यापुरता मर्यादित नसून देशातल्या महागाईशी संबंधित तो आहे. आणि म्हणून रिझर्व्ह बँक अत्यंत काळजीने या रेपो रेटबद्दल निर्णय घेत असते. आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.